सर्वांना नमस्कार मित्रांनो, माझ्या जी के दरेकर सर या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये जी केतील काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत, ज्या फॅक्ट आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारल्या जातात. आपले जे काही रेफरन्स बुक आहेत विविध प्रकाशनाचे, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला फॅक्ट पाहायला मिळत नाहीत. मात्र बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये या संदर्भात हमखास प्रश्न विचारले जातात. तर यापूर्वीच्या मुंबई पोलीस भरती तसेच इतर ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत बघा, पोलीस भरतीच्या शिवाय सरळ सेवा परीक्षा तसेच आयोगाच्या प्रश्नपत्रिका असतील म्हणा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रश्न नक्कीच पाहायला मिळतात. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असंच परीक्षाभिमुख व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, हा व्हिडिओ आतापर्यंतच्या आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा हटके असेल, कारण आतापर्यंतचे व्हिडिओ जर आपण लक्षात घेतले तर आपण चालू घडामोडी किंवा इतर काही जे काय प्रचलित असणारे संदर्भ त्याच्याशी संबंधित आपण पाहिलेले होते. परंतु हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या प्रकारचा असेल आणि महत्त्वाचं नक्कीच या व्हिडिओचा फायदा आपल्याला होईल. बघूया आपण. महत्त्वाचं म्हणजे की बघा, या ठिकाणी आपल्या व्हिडिओमधली पहिली फॅक्ट असेल, कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीमध्ये विभागलेलं पाहायला मिळतं, वनस्पती व प्राणी सृष्टी. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, म्हणजे की द्विनाम पद्धतीसुद्धा महत्त्वाची म्हणजे कार्ल लिनियस यांची आहे. द्विनाम पद्धती कोणाची? कार्ल लिनियस. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हेकेल यांनी तीन सृष्टी या ठिकाणी मांडलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. सजीवांच्या संदर्भात जर बघितलं आपण तर प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या तीन सृष्टी कोणी मांडल्या? तर हेकेल. त्याचबरोबर पुढे जाऊन चार्टन नावाचे एक महत्त्वाचे बघा एक जीवशास्त्रज्ञ यांनी मात्र सजीवांचं दोन गटामध्ये वर्गीकरण केलं, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. चार्टन यांचं हे वर्गीकरण असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्याचबरोबर कोपलँड यांनी सजीवांना एकूण चार सृष्टीमध्ये विभागलेलं पाहायला मिळतं आपल्याला. कोणी? कोपलँड या शास्त्रज्ञांनी. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. लक्षात घ्या, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. या ठिकाणी लक्षात घ्या, हेकेल यांचं वर्गीकरण नेमकं बघा, महत्त्वाचं म्हणजे की हे तीन सृष्टीमध्ये आहे, प्रोटिस्टा, वनस्पती त्याचबरोबर प्राणी. यामध्ये मोनेरा हा एक प्रकार या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतो कोपलँड यांच्या सजीवांच्या वर्गीकरणामध्ये. पुढची फॅक्ट बघूया आपण. महत्त्वाची फॅक्ट असेल मित्रांनो, लक्षात घ्या, आर.एच. विटाकर. लक्षात घ्या, एक अमेरिकेचे असणारे जीवशास्त्रज्ञ आर.एच. विटाकर यांनी महत्त्वाची असणारी बघा एक पंचसृष्टी पद्धती या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आर.एच. विटाकर. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, या पंचसृष्टी पद्धतीमध्ये मोनेरा एक नंबर मोनेरा आणि कशा असणार आहे? आदिकेंद्रकी असणार आहेत आणि एकपेशीय असणार आहेत. लक्षात घ्या, या सृष्टीतील जे काय सजीव आहेत ते मोनेरा. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की प्रोटिस्टा हे एक भाग सांगितला यांनी. प्रोटिस्टा महत्त्वाचं म्हणजे हे एकपेशीय असतील आणि दृश्य केंद्रकी असतील. प्रोटिस्टा कसे असतील? तर एकपेशीय आणि दृश्य केंद्रकी असतील. त्याचबरोबर बघा, दृश्य केंद्रकीमध्ये बहुपेशीय असतील, त्यामध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश असेल. मित्रांनो, हा बेसिक प्रश्न महत्त्वाचा बनतो आपल्याला. पंचसृष्टी पद्धती सजीवांची कोणी मांडली? आर.एच. विटाकर यांनी मांडली. महत्त्वाचा प्रश्न बनतो. पुढचं बघा फॅक्ट महत्त्वाचे आपल्याला प्रश्न या संदर्भात आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. म्हणजेच की 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर. लक्षात घ्या, मायक्रोमीटर हे पेशी मोजण्याचं एक महत्त्वाचं युनिट आहे, एकक आहे. म्हणजेच 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. खूप मायक्रो एकके आपल्याला हे पाहायला मिळतात. लक्षात घ्या मित्रांनो, 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. 10⁹ नॅनोमीटर म्हणजे किती? 1 मीटर. आणि 10⁶ मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर. लक्षात घ्या, दोन्ही एकक IMP आहेत. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या आकाराचं एकूण मापन करण्यासाठी ही एकके या ठिकाणी लक्षात घेतात, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. जाऊया पुढे. पुढची फॅक्ट महत्त्वाची मित्रांनो, सूक्ष्मजीवाचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजेच की आपल्याला जीवाणू, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो. बघा, परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जातं? जीवाणूचा आकार हा 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. लक्षात घ्या, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. बघा, जीवाणू एकच पेशी असून स्वतंत्र सजीव म्हणून बघा या ठिकाणी ओळखले जातात. म्हणजे जीवाणू हे एकाच पेशीचे असतात आणि स्वतंत्र सजीव म्हणून ओळखले जातात. आता
यामध्ये काही जीवाणू हे वसाहतीनं सुद्धा राहणारे असतात, काही जीवाणू हे एकटे राहतात, परंतु काही वसाहतीनं सुद्धा आपल्याला राहताना दिसून येतात. जीवाणू हे जी काही पेशी असणार, जीवाणूची पेशी ही आधिकेंद्रकी पेशी असते. पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. लक्षात घ्या. म्हणजे की आधिकेंद्रकी पेशी म्हणून हिला आपण या ठिकाणी संबोधायचं आहे. पेशीभित्तिका असते, जीवाणूमध्ये पेशीभित्तिका असते. म्हणजे ज्या बघा सूक्ष्मजीवामध्ये पेशीमध्ये केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात, त्या पेशी आधिकेंद्रकी पेशी असतात. मित्रांनो, खूप मायक्रो अशी गोष्ट आहे आणि एक्झाममध्ये आपल्याला डायरेक्ट विचारली जाते. त्याच्यानंतर जीवाणूचं प्रजनन कसं होतं? द्विखंडी भवनाने, म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन बघा जीवाणूचं प्रजनन होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे की प्रश्न इथे बनतो महत्त्वाचा, की जीवाणूचं जे काय प्रजनन आहे ते कोणत्या प्रकारे होतं? तर द्विखंडी भवनाने प्रजनन होतं. मित्रांनो, प्रश्न भारी आहे, महत्त्वाचा आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. बघा या ठिकाणी 20 मिनिटात ते जर आपण लक्षात घेतलं तर जवळपास संख्येने दुप्पट होऊ शकतात. लक्षात घ्या मित्रांनो, 20 मिनिटामध्ये जर बघितलं आपण तर संख्येने दुप्पट होण्याचं या ठिकाणी वेग जीवाणूचा लक्षात घ्यायचा आपल्याला. महत्त्वाचं काही जीवाणू असतात ते फायद्याचे असतात, काही जीवाणू असतात ते म्हणजे की रोग उत्पन्न करणारे असतात. आता त्यामध्ये फायद्याचे जीवाणू कोणते कोणते आहेत तर लक्षात घ्या. शिंबीधारी वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये आपल्याला रायझोबियम जीवाणू वाढताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला बघा मातीमध्ये ॲझोटोबॅक्टर जीवाणू असतात, जे की नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. लक्षात घ्या, महत्त्वाचे आहेत हे पॉईंट. त्याचबरोबर दुधामध्ये जर आपण बघितलं तर महत्त्वाचे म्हणजे कोणते जीवाणू असतात तर लक्षात घ्या, लॅक्टोबॅसिलस जीवाणू असतात. त्याचबरोबर क्लोस्ट्रिडियम बंद डब्यामध्ये वाढणारे जीवाणू असतात. खाद्यपदार्थाच्या बंद डब्यामध्ये क्लोस्ट्रिडियम जीवाणू वाढताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर स्टॅफिलोकोकस जीवाणू खाद्यपदार्थावर एक विषारी रसायन तयार करतात. त्याचं नाव काय आहे तर लक्षात घ्या, एंटेरोटॉक्झिन नावाचं विषारी बघा एक महत्त्वाचं रसायन तयार करतात. कोणते जीवाणू तर स्टॅफिलोकोकस. महत्त्वाचे बघा हे जीवाणू सुद्धा लक्षात घ्या. पुढचा जो काय प्रकार असणार आहे तो म्हणजे की आदिजीव. मित्रांनो, आदिजीवाचा जर विचार केला आपण तर याचा आकार असतो 200 मायक्रोमीटर. आदिजीव. आता या आदिजीवाला आपण दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो तर प्रोटोझोआ. बघा हाही प्रश्न येऊ शकतो, आदिजीव म्हणजे खालीलपैकी काय तर प्रोटोझोआ, आणि याचा आकार हा 200 मायक्रोमीटर असतो. मित्रांनो, खूप हटके व्हिडिओ असणार आहे आणि ज्यामुळं बघा आपल्या स्कोरमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. लक्षात घ्या, माती, गोडे पाणी, समुद्रात आपल्याला हे पाहायला मिळतात. कोण? आदिजीव. काही इतर सजीवांच्या शरीरात सुद्धा राहतात बघा, आणि ते मात्र काय असतात तर महत्त्वाचे रोगाला कारणीभूत असतात ते आदिजीव. महत्त्वाचं म्हणजे आपला बघा अमिबा हा सुद्धा एक काय तर अमिबा हा सुद्धा काय आदिजीव आहे. म्हणजे की सजीवसृष्टीमध्ये निर्माण झालेला पहिला सजीव आपण अमिबा मानतो. लक्षात घ्या मित्रांनो. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव असतात ते. त्याचबरोबर प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालीचा अवयव, पोषण पद्धती यामध्ये आपल्याला विविध आढळते. एवढं काही महत्त्वाचं नाही वाक्य, परंतु दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव असतात ते कोणते? आदिजीव. आता आदिजीवांचं जे काय बघा प्रजनन आहे ते कोणत्या पद्धतीने होतं तर द्विखंडन पद्धतीने होतं. जसं आपण जीवाणूचं सुद्धा बघा द्विखंडन पद्धतीनं प्रजनन पाहिलं होतं. आता उदाहरणार्थ आदिजीवाचे जे उदाहरण आहेत ते कोणते कोणते असणार आहेत? अमिबा, पॅरामेशियम. लक्षात घ्या, हे गढूळ पाण्यामध्ये आढळतात. अमिबा, पॅरामेशियम हे काय तर आदिजीव असणार आहेत मित्रांनो. स्वतंत्र सुद्धा जीवन जगतात, हे विशेष म्हणजे गढूळ पाण्यामध्ये आढळतात. लक्षात घ्या. पुढचा महत्त्वाचा आहे की एंटामेबा हिस्टोलिटिका. लक्षात घ्या, एंटामेबा हिस्टोलिटिका हा सुद्धा आदिजीव आमांश होण्यास कारणीभूत असतो. लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजेच की प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, बरेच वेळेस आपण नाव ऐकलं असेल याचं, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, जो की मलेरिया हिवताप होण्यासाठी हा कारणीभूत असतो. आणि यामध्ये बघा हे कसे आहेत तर परपोशी म्हणूया आपण यांना. वरचे जे काय आता आपण पाहिलेले आहेत ते परपोशी. आणि युग्लिना नावाचा जो काय आदिजीव आहे तो कसा आहे तर स्वयंपोषी आहे. मित्रांनो, बेसिक प्रश्न बनतो आपल्याला, खालीलपैकी आदिजीवाचं उदाहरण कोणतं तर त्यामध्ये युग्लिना आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे, अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, एंटामेबा हिस्टोलिटिका आहे. लक्षात घ्या. आणि हे सर्वच्या सर्व
आदिजीव आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. महत्त्वाचे आहेत बघा. यांचा आकार लक्षात घ्या, 200 मायक्रोमीटर. मातीमध्ये आढळतात मित्रांनो, गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात, खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा आढळतात, लक्षात घ्या. आणि काय आहेत ते इतर सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जे की रोग उत्पन्न करतात. पुढचा आपला महत्त्वाचा म्हणजेच की असणारा प्रकार आहे कशाचा बाबा, तर सूक्ष्मजीवाचा. या प्रकारामध्ये जर बघितलं आपण तर कवके, ज्याला आपण फंगी म्हणतो. महत्त्वाचं म्हणजे कवकांचा जर विचार केला तर याचा आकार असणारा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. आपण आदिजीवाचा आकार बघितला होता 200 मायक्रोमीटर मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी मायक्रोमीटर जे की पेशीचं एकक आहे, पेशी मोजण्याचं एकक आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या. 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर कवकाचा आकार असेल मित्रांनो. बघा, महत्त्वाची फॅक्ट म्हणजे कुठे आढळतात कवक. सोपा बेसिक प्रश्न महत्त्वाचा. कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आपल्याला हे कवक पाहायला मिळतात. मित्रांनो, दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात, लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजे की हे दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव म्हणून सुद्धा यांना आपण संबोधतो. आणि हे कसे असतात तर मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून काय करतात तर अन्न शोषण करतात. मित्रांनो, प्रजनन हे कोणत्या पद्धतीने होतं यांच्यामध्ये, लैंगिक पद्धतीनं. द्विखंडन आणि मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा प्रजनन होतं. महत्त्वाचं म्हणजेच की लैंगिक पद्धतीनं शिवाय अलैंगिक पद्धतीमध्ये द्विखंडन आणि मुकुलायन, लक्षात घ्या. आता यामध्ये कवकांचे काही बघा उदाहरणं पाहिजे आहेत आपल्याला. इष्ट महत्त्वाचं उदाहरण आहे. कॅन्डिडा महत्त्वाचं उदाहरण आहे. आळंबी, ज्याला आपण मशरूम म्हणतो मित्रांनो. कवक आहे एक प्रकारचं, लक्षात घ्या. मशरूम काय आहे, सरळ प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर एक कवक आहे ज्याला आपण आळंबी म्हणतो. आळंबी म्हणजेच मशरूम मित्रांनो. कॅन्डिडा कशाचं उदाहरण आहे तर महत्त्वाचं कवकाचं उदाहरण आहे. इष्ट कशाचं उदाहरण आहे तर कवकाचं उदाहरण आहे. आपण बघूया पुढचा प्रश्न महत्त्वाचा आपल्याला. बघा, या ठिकाणी जे की सूक्ष्मजीवाचा प्रकार असणार आहे शैवाल, लक्षात घ्या. आकार असणारा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर शैवालाचा आकार. अल्गेई, लक्षात घ्या. अल्गोलॉजी शैवालाचा अभ्यास करणारं शास्त्र असणार आहे मित्रांनो. एका आपण व्हिडिओमध्ये विविध प्रकारचे शास्त्र अभ्यास शाखा सुद्धा बघणार आहोत, ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसा प्रश्न यापूर्वी बघा काही अभ्यास शाखा विचारलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ऑर्निथॉलॉजी पक्ष्यांचा अभ्यास विचारलेला आहे, एंटोमॉलॉजी कीटकांचा अभ्यास विचारलेला आहे मित्रांनो. तसं बाकीचे शाखा आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हे शैवाल मात्र बघा पाण्यात वाढताना पाहायला मिळतात आपल्याला. मातीमध्ये वाढतील का तर नाही आहे, तर पाण्यामध्ये याची वाढ होताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आता यांच्या बाबतीत बघा यांचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्यायचं. दृश्य केंद्रकी असतात, लक्षात घ्या. एक पेशी असतात, स्वयंपोषी सजीव असतात. महत्त्वाचं स्वयंपोषी असतात, लक्षात घ्या. स्वयंपोषी असतात. महत्त्वाचं म्हणजे की शैवाल लक्षात घ्या पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. बघा, या शैवालाच्या पेशीमध्ये हरित लवक असतं आणि त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट माहिती आहे आपल्याला सर्वांनाच, जे की हरित लवकामध्ये असतं. त्यामुळे वनस्पतींना हिरवा रंग येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास कशाची उदाहरणं आहेत मित्रांनो, शैवालाची उदाहरणं आहेत महत्त्वाची, लक्षात घ्या. यापूर्वी आपण आदिजीवाची कोणती उदाहरणं पाहिली ते बी महत्त्वाचे असतील. कवकाचे कोणते उदाहरणं पाहिले. फॉर एक्झाम्पल इष्ट काय आहे बाबा, आळंबी म्हणजेच मशरूम काय आहे, लक्षात घ्या. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. किंवा क्लोरेला, ज्याला त्या ठिकाणी बघा एक शैवालाचं किंवा जे शैवालाचं महत्त्वाचं उदाहरण आहे. क्लॅमिडोमोनास हे सुद्धा एक शैवालाचं उदाहरण आहे मित्रांनो. बघा, शैवालाच्या काही प्रजाती आहेत त्या एकपेशी आहेत आणि इतर ज्या काही प्रजाती आहेत त्या कशा आहेत तर बहुपेशी आपल्याला पाहायला मिळतात, लक्षात घ्या. या बहुपेशी आहेत त्या आपल्याला डोळ्यांनी सुद्धा नुसत्या पाहायला मिळतात, लक्षात घ्या. एकपेशी मात्र आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातूनच पाहावे लागणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला बघा सूक्ष्मजीवाचा जो काही शेवटचा प्रकार असेल, 5वा प्रकार असेल. सूक्ष्मजीवाचे एकूण किती प्रकार पडतात, बेसिक प्रश्न जर आला तर त्या ठिकाणी लक्षात घ्या 5 प्रकार. त्यामध्ये बघा याचा आकार जर लक्षात घेतला आपण तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विषाणूचा आकार तर 10 मायक्रोमीटर ते त्या नॅनोमीटर 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर महत्त्वाचा विषाणूचा आकार असणार आहे. 10 नॅनोमीटर ते
100 नॅनोमीटर. बघा आता या ठिकाणी विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाही. प्रश्न खूप महत्त्वाचा बनतो मित्रांनो, म्हणजे की यांना सजीव मानलं जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत येतात. लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे की सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेमध्ये येणारे महत्त्वाचे सूक्ष्मजीव कोणते, तर विषाणू. आणि त्यांचा अभ्यास मात्र त्या ठिकाणी कशामध्ये केला जातो, तर सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो, ज्याला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो. मायक्रोबायोलॉजीमध्ये विषाणूचा अभ्यास केला जातो. प्रश्न इथं महत्त्वाचा बनतो मित्रांनो. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान असून बघा फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. म्हणजे की प्रश्न इथं बनतो 10 ते 100 पटीने लहान असतात. बघा हे कशाच्या, तर जीवाणूच्या. म्हणजे विषाणू हे जीवाणूपेक्षा सुद्धा कसे असणार आहेत, तर 10 ते 100 पटीने लहान असणार आहेत. मग आपल्याला विषाणू हे स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये सुद्धा आढळतात. विषाणू बघा याच्या बाबतीत जर लक्षात घेतला तर हे कशापासून बनलेले असतात, तर DNA, त्याचबरोबर RNA. मित्रांनो आता पुढचा प्रश्न बनतोय DNA म्हणजे काय, तर लक्षात घ्या डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA. लक्षात घ्या DNAचा शोध कोणी लावला, फेडरिक मिशरनं लावला मित्रांनो. फेडरिक मिशर लक्षात घ्यायचे शास्त्रज्ञ. आणि DNAची प्रतिकृती कोणी तयार केली, तर वॅटसन आणि क्रिक. मित्रांनो या विषाणूमध्ये अजून काय पाहायला मिळतं आपल्याला, RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा आम्ल यापासून हे बघा महत्त्वाचे DNA आणि RNA पासून ते तयार झालेले असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा हे म्हणजेच की DNA आणि RNAचे लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचं आवरण असतं. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न बनतो, जे की बघा असणारे आपले हे विषाणू आहेत त्यांना कशाचं आवरण असतं, तर प्रथिनाचं आवरण असतं. प्रथिनाचे आवरण आपल्याला पाहायला मिळतं विषाणूवर. महत्त्वाचं फॅक्ट लक्षात घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे की पुढची माहिती काय एवढी आपल्याला म्हणजे की नाही IMP, परंतु प्रश्न जे काय विचारले जातील ते म्हणजेच की वरच्या पॉईंटवर विचारले जातील मित्रांनो, लक्षात असू द्या. आता यामध्ये वरचे जे पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. हे खालच्या पॉईंटचं काय एवढं विशेष लक्ष घेऊ नका. महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला बघा पुढची फॅक्ट पाहिजे आहे आपल्या या व्हिडिओमधली. बघा एक महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला काही इन्फॉर्मेशन पाठ्यपुस्तकामधून जशा तशी उचलली जाते. आता पोलिओसारखा जो काही विषाणू आहे मित्रांनो लक्षात घ्या, जो की फक्त मानवामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचं इन्फ्लुएन्झा विषाणू असेल मानवामध्ये पाहायला मिळतो. HIV एड्स विषाणू असेल तर हा सुद्धा आपल्याला मानवामध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो थोडंसं या ठिकाणी HIVच्या बाबतीत अपवाद आपल्याला एक माकडाच्या संदर्भात एक पाहायला मिळेल. बघा लक्षात घ्या. मग सुटी मँगाबे नावाची माकडं असतील किंवा बबून जातीची माकडं असतील, प्रजाती असतील म्हणा माकडांच्या या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला HIV पाहायला मिळेल. परंतु पोलिओसारखा जो काही विषाणू आहे तो मात्र फक्त मानवामध्ये आणि इन्फ्लुएन्झा विषाणू सुद्धा मानवामध्ये. मित्रांनो जे काही गुरा असतात त्याच्यामध्ये बघा पिकोर्ना नावाचा विषाणू पाहायला मिळतो. गुरामध्ये जे जनावर असतात त्यांच्यामध्ये पिकोर्ना हा विषाणू पाहायला मिळतो. वनस्पतीमध्ये बघा टोमॅटोचा खास करून विचार केला असता विल्ट विषाणू पाहायला मिळतो. म्हणजेच की टोमॅटोवर कोणता रोग पडतो, विल्ट रोग पडतो. किंवा तंबाखूच्या बाबतीत बघितलं तर मोझाईक विषाणू पाहायला मिळतो आपल्याला. लक्षात घ्या. बघा या ठिकाणी जीवाणूच्या संदर्भात जर बघितलं आपण तर बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. लक्षात घ्या बॅक्टेरिओफाज हे जे काही विषाणू असतात ते जीवाणूवर हल्ला करतात. एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट आहे मित्रांनो. या फॅक्ट आपल्याला बघा डायरेक्ट प्रश्न आपला म्हणजे की बरोबर येण्यासाठी महत्त्वाची मदत करतात. आपला स्कोर वाढविण्यामध्ये अशा फॅक्ट महत्त्वाच्या मदत करतात. मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत मी ठामपणे सांगत आलेलो आहे की बाबा आपल्या व्हिडिओमधले किंवा आपल्या लेक्चरमधून सुद्धा प्रश्न जशा तसे येतात त्याची कारणं आहेत की बाबा ही जी काय अशा फॅक्ट आहेत त्या फॅक्ट मी डायरेक्ट लेक्चरमध्ये सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या. मित्रांनो बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करणारे विषाणू आहेत. मित्रांनो ह्या फॅक्ट तुम्ही नोट करा किंवा याला व्यवस्थितपणे बघा तुम्ही. परत परत महत्त्वाचा पॉईंट असणार आहे जे की आपले सिलेक्शन निश्चित करणारे पॉईंट असतील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपल्या किंवा पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. महत्त्वाचं बघा हिवतापाचा प्रसार ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे होतो.
लक्षात घ्या, प्रश्न भरपूर वेळेस आलेला परीक्षेमध्ये. म्हणजेच की मलेरिया हिवतापासाठी बाबा कोणता डास कारणीभूत ठरतो, तर ॲनाफिलिस डासाची मादी बघा या ठिकाणी चावले असता हिवताप होतो. हातीरोगाचा प्रसार बघा या ठिकाणी हातीपाय रोग म्हणून आपण क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, ॲनाफिलिस आणि एडिस इजिप्ती हे जे डास आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये वास्तव्य करतात. लक्षात घ्या, ॲनाफिलिस एक आणि एडिस इजिप्ती हे 2 डास आहेत की ते स्वच्छ पाण्यामध्येच आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. तर क्युलेक्स डास लक्षात घ्या, प्रदूषित पाणी किंवा गटारामध्ये आपल्याला वाढताना दिसून येतो. मित्रांनो फॅक्ट महत्त्वाचे आहे. एडिस इजिप्ती डास माहिती आपल्याला, ज्याच्यामुळे चिकुनगुनिया यासारखा आजार निर्माण होतो. बघूया पुढची फॅक्ट, खूप महत्त्वाचं बघा, मोस्ट इम्पॉर्टंट अशी ही माहिती असणार आहे मित्रांनो. आपल्याला सरळ प्रश्न अशा स्वरूपाचे पोलीस भरती सरळ सेवा आयोग सुद्धा विचारतो. बघूया पुढचा महत्त्वाचा पॉईंट. सध्या देशात जर आपण विचार केला साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो एक बघा यामध्ये जगातील मधुमेहाच्या रुग्णांचा जर विचार केला तर सर्वाधिक रुग्ण हे आपल्या भारत देशामध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो लक्षात घ्या, आनुवंशिक असणारा हा मधुमेह डायबिटीस एक लक्षात घ्या महत्त्वाचा आजार. पुढे बघा मित्रांनो एक आपल्याला या ठिकाणी जी स्लाईड दिसत आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हृदयविकारावरती जे की उपचार आहेत ते कोणते कोणते आहेत. हृदयविकारावरती केले जाणारे उपचार, अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते, बायपास सर्जरी केली जाऊ शकते, ओपन हार्ट सर्जरी केली जाऊ शकते, हृदय प्रत्यारोपण केलं जाऊ शकतं. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीत आपल्याला प्रश्न आहेत परीक्षेमध्ये. मित्रांनो जगामधली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कुठं करण्यात आली, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आली. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांच्याकडून ही शस्त्रक्रिया झालेली होती महत्त्वाची. आणि आपल्या भारतामध्ये डॉक्टर वेणुगोपाल यांनी ही शस्त्रक्रिया केलेली पाहायला मिळते. भारतातली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असणार आहे. मित्रांनो अलीकडे अजून एक फॅक्ट पाहायला मिळते आपल्याला. अमेरिका या देशामध्ये डुक्कर या प्राण्याचं हृदयसुद्धा बघा मानवाला काय करण्यात आलेलं आहे, तर प्रत्यारोपित करण्यात आलेलं आहे. शिवाय बघा डुक्कर या प्राण्याची किडनीसुद्धा मानवाला प्रत्यारोपित करण्याचं काम या अमेरिका देशामध्ये प्रथमच झालेलं आहे जगामध्ये. त्याचबरोबर हृदयविकाराच्या बाबतीत बघा स्टेंट्स टाकणे महत्त्वाचं बघा, ही सुद्धा एक उपचार. पेसमेकर बसविणे लक्षात घ्या, म्हणजे हृदयाची स्पंदनं नियमित करण्यासाठी पेसमेकर बसवलं जातं हृदयाच्या उजव्या कर्णिकेमध्ये. लक्षात घ्या आपलं हृदय हे एकूण 4 कप्प्याचं, त्यातल्या उजव्या कर्णिकेमध्ये पेसमेकर बसवलं जातं. मित्रांनो पॉईंट महत्त्वाचा असणार आहे, वाचायला IMP आहे बघा, प्रश्न हमखास बनू शकतो. जाऊया आपण पुढच्या फॅक्टकडे. बघा काय महत्त्वाचे दिनविशेष आहेत. मित्रांनो तुम्ही म्हणाल सर भरपूर दिनविशेष आपल्याला बघा विचारले जाऊ शकतात, परंतु हे दिनविशेष काही आपण जे की सायन्सच्या अँगलनं जे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत हे दिनविशेष आपण पाहत आहोत, जे की रेफरन्स आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. बघा जागतिक आरोग्य दिन सर्वांच्या परिचयाचा असणारा हा दिनविशेष 7 एप्रिल. मित्रांनो 7 एप्रिल हा दिनविशेष लक्षात घ्या. या ठिकाणी बघा 7 एप्रिलचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं 2024ची थीम लक्षात घ्या, महत्त्वाची थीम असणार आहे माय हेल्थ माय राईट. ही एक महत्त्वाची थीम म्हणजे माझं आरोग्य माझा अधिकार, ही 2024ची थीम असेल. मित्रांनो 7 एप्रिल 1948 आपली जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच HUची स्थापना सुद्धा महत्त्वाची आहे, जी की स्थापना कुठं झालेली होती किंवा मुख्यालय म्हणूया आपण. लक्षात घ्या मित्रांनो स्वित्झर्लंडमधील जिनेवा. हे प्रश्न बघा आपल्याला डायरेक्ट परीक्षेमध्ये आलेले आहेत. जिनेवा या ठिकाणी ही स्थापना किंवा मुख्यालय म्हणूया आपण. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा दिन विशेष आहे 29 सप्टेंबर. बघा जागतिक हृदय दिन असतो. 29 सप्टेंबर हा दिवस कोणता असतो, जागतिक हृदय दिन. नोट करा मित्रांनो, IMP फॅक्ट आहेत बघा. 14 जून हा महत्त्वाचा जागतिक रक्तदान दिन असतो. मित्रांनो 14 जून जागतिक रक्तदान दिन. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. लक्षात घ्या 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन IMP आहे. जाऊया आपण पुढे. बघा एक आपल्याला फॅक्ट महत्त्वाची इथं विचारली जाऊ शकते, जी की अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवतेचा आपल्याला पुतळा पाहायला मिळतो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणतो आपण. बघा या मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग जर बघितला तर तो तांब्यापासून बनवलेला होता. तांब्यापासून तो तयार केलेला होता, कॉपरपासून. पण आता या ठिकाणी हिरव्या रंगाचा तो भाग दिसू लागलेला आहे.
त्याचं कारण काय या ठिकाणी, तर हवेतील जे काय कार्बन डायऑक्साईड असणार आहे आणि आर्द्रता असणार आहे याची अभिक्रिया तांब्यासोबत झालेली आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हवेतील जे असणारा कार्बन डायऑक्साईड किंवा आर्द्रता आहे याची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन हिरव्या रंगाचं या ठिकाणी कॉपर कार्बोनेट तयार झालं. कॉपर कार्बोनेट कोणत्या रंगाचं, तर हिरव्या रंगाचं. त्यामुळं त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला या भागाला हिरव्या म्हणजे की हिरवा रंग आलेला पाहायला मिळतो आपल्याला. लक्षात घ्या, हे प्रश्न अशा स्वरूपाचे सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नोट करू शकता त्याला. पुढे बघूया आपण. बघा या ठिकाणी मित्रांनो काय महत्त्वाचे प्रश्न जे की डायरेक्ट परीक्षेमध्ये आलेले आहेत. बघा यापूर्वीच्या एक्झाममधले जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं तुम्ही ॲनालिसिस केलं, मग सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा आयोग असेल, तर बघा त्यामध्ये हा प्रश्न जास्त आपल्याला पाहायला मिळेल विचारलेला. कोणता, कार्बन मोनॉक्साईडच्या बाबतीत, जो की कार्बन मोनॉक्साईड हा रक्ताशी थेट संयोग पावतो. लक्षात घ्या, हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. म्हणजेच की रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये घट करतो. काय बाबा, तर कार्बन मोनॉक्साईड. बघूया आपण काय महत्त्वाची बघा प्रदूषके असणार आहेत आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत हे सुद्धा आपल्याला इथे महत्त्वाचं असणार आहे. त्याचे स्रोत काय आहेत, तर एक नंबर आहे याच्यामधलं सल्फर डायऑक्साईड. लक्षात घ्या, ज्याचं रेणुस्त्रा SO2. बघा कारखाने त्याचबरोबर खनिज तेल या ठिकाणाहून हे आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतात. डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे महत्त्वाचे हे परिणाम आहेत. कार्बन मोनॉक्साईड आहे मित्रांनो, वाहने त्याचबरोबर कारखान्याचा धूर यामधून, वाहनाचा धूर आणि कारखान्याचा धूर यामधून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. मित्रांनो रक्ताच्या ऑक्सिजन बघा पातळीमध्ये घट घडवून आणतो. म्हणजे थेट बघा या ठिकाणी म्हणजेच की रक्तासोबत संयोग पावतो कार्बन मोनॉक्साईड. नायट्रोजनची ऑक्साईड, लक्षात घ्या, नायट्रोजनची जी ऑक्साईड आहेत वाहनाच्या धुरातून बाहेर पडतात. फुफ्फुस आणि श्वसन मार्गाचा दाह करतात. हे लक्षात घ्या, हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ असतील, उद्योग आणि वाहनाचा धूर यातून बाहेर पडतात, जे की श्वसन रोग निर्माण करतात. धूळ असेल मित्रांनो, बघा उद्योग आणि वाहनाचा धूर असेल. महत्त्वाचं इथं प्रश्न बनतो आपल्याला सिलिकॉसिस व्याधी यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. सिलिकॉसिस व्याधी बघा महत्त्वाचं म्हणजे धुळीच्या माध्यमातून. कीटनाशके आहेत मित्रांनो, कीटनाशकांची निर्मिती आणि वापर यामधून बघा हे हा स्रोत आहे. मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कीटनाशके महत्त्वाचा बघा पॉईंट आहे. मिथेन असेल, लक्षात घ्या मित्रांनो, मिथेन CH4 हे त्याचं रेणुसूत्र आहे. बऱ्याच एक्झाममध्ये आपल्याला हा सुद्धा पॉईंट विचारला गेलेला आहे. IMP असणार आहे मित्रांनो हा पॉईंट सुद्धा. लक्षात घ्या, कारखान्यातून होणारी जी काय वायू गळती असते ह्याच्यामधून हा वायू बाहेर पडतो. मित्रांनो एक हरितगृह वायू सुद्धा आहे हा मिथेन. लक्षात घ्या, महत्त्वाचं विषबाधा होते बघा याच्यामुळं, त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. कशामुळं, मिथेनमुळे. आणि दमा आणि श्वसन संस्थेचे विकार सुद्धा झडतात. बघूया आपण. बघा हा प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. भोपाळ गॅस दुर्घटना 2 डिसेंबर 1984चा बघा हा प्रसंग आहे महत्त्वाचा. म्हणजेच की भोपाळ गॅस दुर्घटनेचा जर आपण विचार केला 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये बघा ही झालेली महत्त्वाची घटना, जी की बऱ्याच लोकांना आपल्या प्राणाला गमवावं लागलं. बरेच लोकांना त्या ठिकाणी अपंगत्व आलं. महत्त्वाचं म्हणजेच की बघा युनियन कार्बाइड ऑफ इंडिया लिमिटेड नावाची एक कंपनी होती आणि यामध्ये झालेली ही घटना आणि यासाठी कारणीभूत ठरणारा जो काय वायू आहे मिथाईल आयसोसायनेट. मित्रांनो लक्षात घ्या, प्रश्न यावरती आपल्याला डायरेक्ट विचारलेला परीक्षेमध्ये. काय नाव आहे त्याचं, मिथाईल आयसोसायनेट. लक्षात घ्या, मिथाईल आयसोसायनेट. लक्षात घ्या मित्रांनो, आयसोसायनेट. हां चला, तर पुढच्या फॅक्टवर आपल्याला जायचं आहे. तर मिथाईल आयसोसायनेट लक्षात घ्या. बघा आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला खरंच नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. नक्कीच आपल्या स्कोअरमध्ये वाढ होईल. GK सारखा जो काय महाकाय विषय आहे तो विषय नक्कीच आपण स्ट्रॉंग बनवूया. माझ्या चॅनलसोबत फक्त एक महत्त्वाचं म्हणजे की जर एकनिष्ठ राहिला तुम्ही तर नक्कीच बघा आपला स्कोअरसुद्धा वाढू शकतो. आणि ज्या पद्धतीनं लेक्चरमध्ये हटके थोडेसं काही इन्फॉर्मेशन मी म्हणजे घेण्याचा प्रयत्न असते चलत आणि ते प्रश्न डायरेक्ट एक्झाममध्ये येतात,
त्याच टाईपमध्ये आपण इथून पुढे सुद्धा जी केवर अंतिम प्रहार या आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने करणार आहोत. तर आम्लवर्षा पुढचा पॉईंट महत्त्वाचा असेल आपल्याला, आम्लवर्षा. तर ह्या आम्लवर्षासाठी जर आपण पाहिलं तर कोणती ऑक्साईडे कारणीभूत असतात मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये आलेला आहे बघा. नायट्रिक आम्ल, त्याचबरोबर नायट्रस आम्ल, सल्फ्युरिक आम्ल. आता हे देताना प्रश्न बघा याच्यामध्ये काय करतात ते, तर आम्लवर्षासाठी कोणती ऑक्साईडे कारणीभूत ठरतात, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड अशा स्वरूपामध्ये ते देतात, किंवा नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल. लक्षात घ्या. मग हे काय होतात हे ऑक्साईड, तर पावसाचे थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळून ते काय होतात तर बघा जमिनीवर पडतात आणि त्यालाच आपण आम्लवर्षा म्हणतो. ह्याचे बरेचसे परिणाम पाहायला मिळतात मित्रांनो. अगदी मानवाच्या आरोग्यावर परिणाम असतील म्हणा, किंवा जे की मोठमोठ्या वास्तू आहेत. आता संगमरवर, आता फॉर एक्झाम्पल आग्र्यामधला ताजमहल या संदर्भात जर बघितलं तर पांढऱ्या रंगाचा हा जो काय असणारा संगमरवर आहे, तर त्याच्यावरती बघा हा परिणाम पाहायला मिळतो. त्याला पिवळसर रंग येऊ लागलेला दिसून येतो आपल्याला. लक्षात घ्या. महत्त्वाचं SO2, NO2, CO2 ही महत्त्वाची ऑक्साईड कशासाठी कारणीभूत ठरतात मित्रांनो, तर आपलं हे एकूण आम्लवर्षा यासाठी आपल्याला कारणीभूत पाहायला मिळतात. आणि याचा परिणाम म्हणजे की बघा, किंवा असं म्हणूया आपण याचा स्रोत काय आहे या ऑक्साईडांचा, तर कारखान्याचा धूर आपल्याला या बाजूच्या चित्रामध्ये पाहायला मिळतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे ऑक्साईडे कारखान्यातून आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतात. बघूया आपण पुढची फॅक्ट आपल्या या व्हिडिओमधली. लक्षात घ्या. तामिळनाडू राज्यामध्ये बघा कातडी कमावण्याची अनेक केंद्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून काही बघा बाहेर टाकलं जाणारं जे काय पाणी आहे ते पलार या नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळं या नदीला पझर किंवा गटार नदी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. गटार नदी किंवा पझर. लक्षात घ्या. कोणत्या राज्यामध्ये, तामिळनाडू या राज्यामध्ये पलार या नदीमध्ये. लक्षात घ्या. हे असणारे जे काय बघा पाणी आहे, जे की दूषित पाणी, ते बाहेर सोडलं जातं. लक्षात घ्या मित्रांनो, पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यामुळे या नदीला पजार किंवा गटार नदी म्हणतात. चला पुढची फॅक्ट महत्त्वाची आहे आपल्याला बघा. काही महत्त्वाचे आपल्या पाठ्यपुस्तकातून घेतलेले बघा काही अधिनियम आहेत महत्त्वाचे. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974. लक्षात घ्या. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. हे महत्त्वाचे अधिनियम आपल्याला विचारले जातात. जसं की लक्षात घ्या, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981. जाऊया आपण पुढे. महत्त्वाचा पॉईंट बघा आपल्याला या ठिकाणी दुधवा हे जे काय असणार एकूण बघा उत्तर प्रदेशमधलं एक महत्त्वाचं काय असणार आहे, तर एक अभयारण्य असणार आहे. आणि या अभयारण्यामध्ये आपल्याला बघा एक 1.5 शतकापूर्वी जर आपण बघितलं तर एक शिंगी गेंड्याचं मोठं अस्तित्व पाहायला मिळतं मित्रांनो. वस्तीस्थान होतं हे एक महत्त्वाचं दुधवा उत्तर प्रदेशमधलं. तर प्रश्न खूप युनिक असणार आहे मित्रांनो, हटके प्रश्न असणार आहे. आणि 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्याचं काय करण्यात आलं तर इथे पुनर्वसन, म्हणजे की बघा पिंजऱ्यामध्ये त्यांचं प्रजनन करून नंतर हे गेंडे म्हणजे की निसर्गात सोडण्यात आले, अधिवासामध्ये सोडण्यात आले. आणि आपल्याला अलीकडे माहिती आहे जे की आसाममधलं काझीरंगा हे या एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य मित्रांनो. या बघा स्लाईडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे की पांढरा बिबट्या आहे. लक्षात घ्या. पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचं रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट बनतो बघा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे की आसाममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हत्ती, गवा, रानडुकर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे या प्राण्यासोबत एकशिंगी गेंडा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे की बघा एकूण जे काय जगामध्ये सापडणारे गेंडे आहेत त्याच्या जवळपास आपल्याला या गेंड्यापैकी 2/3 गेंडे या ठिकाणी पाहायला मिळतात. कुठं? काझीरंगा येथे. मित्रांनो भरतपूर येथे अभयारण्य असून पाणपक्ष्यासाठी हे प्रसिद्ध आहे बघा. पाणपक्ष्यासाठी प्रसिद्ध भरतपूर. म्हणजे मित्रांनो राजस्थानमध्ये असणारं हे अभयारण्य आहे कोणतं? भरतपूर.
भरतपूर हे राजस्थानमध्ये असणारं अभयारण्य. लक्षात घ्या, रणथंबोर, राजस्थानमधलं रणथंबोर हे पटेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पटेदार वाघ या ठिकाणी पाहायला मिळतात रणथंबोरमध्ये. गुजरातमध्ये गीरचं जंगल असून त्या ठिकाणी आशियाई सिंहाचं बघा वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. जगातील एकमेव ठिकाण आहे आशियाई सिंहाचं गीर जंगल, जे की कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला? गुजरात या राज्यामध्ये. बघा, या ठिकाणी एक महत्त्वाची फॅक्ट आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. 1952मध्ये याची निर्मिती झाली. 2 फॅक्ट महत्त्वाच्या लक्षात घ्या. राष्ट्रीय विषाणू संस्था, ज्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे या ठिकाणी पाहायला मिळते. 1952ची स्थापना असणार आहे याची, लक्षात घ्या मित्रांनो. तर महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या व्हिडिओमधले खूप फायद्याचे ठरतील आगामी परीक्षामध्ये. आणि मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ आपल्या यश मिळविण्यामध्ये फायद्याचा ठरेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आजपर्यंतचा संपूर्ण अनुभव पणाला लावून आगामी परीक्षेमध्ये नक्कीच आपलं सिलेक्शन कशाप्रकारे होईल यासाठी आपल्या GK या विषयातील जे की महत्त्वाचे पॉईंट आहेत हे आपण आगामी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वच विद्यार्थ्यांनी अगदी सर्व ताकदी कुठून अभ्यासाला परत लागा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अजूनही बराचसा वेळ आहे, परंतु एक पॉईंट चांगल्या प्रकारे तयार करा आणि नक्कीच आगामी परीक्षेमध्ये आपलं सिलेक्शन होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. थांबूया आपण या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.